दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 29 जुलै रोजीची सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर उजनी अपडेट देत असताना आज सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण उजनीचा जो टक्केवारी आहे ती टक्केवारी 40 पार केलेली आहे आणि दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग थोडाफार कमी झाला आहे. आज सकाळच्या 6 वाजताच्या अपडेटनुसार दौंडमधला जो विसर्ग आहे तो दौंडमधला विसर्ग हा 15,380 क्युसेक्स इतका झाला आहे आणि टक्केवारीमध्ये जर सांगायला गेलं तर उजनी धरणाची टक्केवारी हे 40.07% इतकं झालं आहे. धरणातले जो उपयुक्त पाणीसाठा आहे तो उपयुक्त पाणीसाठा हा 21.47 TMC इतका झाला असून एकूण पाणीसाठा जो आहे तो 85.12 TMC इतका पाणीसाठा उपयुक्त एकूण पाणीसाठा झालेला आहे. दोनमधून येणारी आवक जरी कमी असली तरीसुद्धा रात्री खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीनं एक पत्र जारी करण्यात आले सायंकाळी 7 वाजता, की ज्यामध्ये त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला. पुढील 48 तासामध्ये पर्जन्य आहे ते पर्जन्यमान पडण्याची शक्यता आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्या खडकवासला धरणातून सुद्धा पुन्हा एखाद्या दिवस विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. रात्री 6 वाजता जी अपडेट बघितली तर 6 वाजता धरण हे 38.07% भरलं होतं. म्हणजे 12 तासामध्ये धरण साधारण 2%नी धरणाची ही वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणखीन सुद्धा परतीचा पाऊस आहे, आणखीन पाऊस पडू शकतो चांगला आणि त्यामुळे 2-3 चांगले असे पाऊस झाले तर उजनी ही लवकरच शतक मारेल आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आणि नागरिकांच्या पिण्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न ही उजनी धरण निश्चितपणे सोडवेल अशी आशा या ठिकाणी वाटते आहे. त्यामुळे उजनीला ज्या काही अपडेट आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.